नमस्कार. वॉइस ऑफ वेणुग्रामच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा आजाराबद्दल जो टाळता येतो पण वेळेवर उपचार न केल्यास प्राणघातक ठरू शकतो. रेबीज. कुत्र्याच्या पिल्लाने घेतला चाव. छोटी जखम समजून कबड्डी खेळाडूने केलं दुर्लक्ष. पण 3 महिन्यांनी घडलं असं काही, सगळं गाव हादरलं. उत्तर प्रदेशात राज्यस्तरीय कबड्डी खेळाडूचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ब्रिजेश सोलंकी असा या कबड्डी खेळाडूचं नाव आहे. बुलंदशहर शहरातील या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचं कारण ब्रिजेश सोलंकीने माणुसकी दाखवत केलेल्या मदतीमुळे आपला जीव गमावला. ब्रिजेश 3 महिन्यापूर्वी एका कुत्र्याच्या पिल्लाची सुटका करत होता. मात्र त्याच पिल्लाने त्याचा चाव घेतला. या दरम्यान ब्रिजेश कडून सर्वात मोठी चूक झाली. त्याने छोटीशी जखम समजून या चाव्याकडे दुर्लक्ष केलं आणि रेबीज इंजेक्शन घेतलं नाही. रेबीज म्हणजे काय? रेबीज हा एक घातक विषाणूजन्य आजार आहे जो कुत्रा, मांजर, कोल्हा, वटवाघळ यासारख्या प्राण्यांनी चावल्यामुळे होतोय. एखादा लक्षण दिसायला लागले की त्यावर कोणतीही इलाज नाही, मृत्यू अटळ आहे. रेबीज कसा होतोय? संक्रमित प्राण्यांनी चावल्यावर विषाणू शरीरात प्रवेश करतो. हा विषाणू नर्व सिस्टम मध्ये पोहोचतोय. मेंदूपर्यंत पोहोचल्यावर लक्षण दिसू लागतात. ताप, अस्वस्थता, पाण्याची भीती, झटके, वर्तनात बदल. लक्षण एखादं दिसलं की रुग्ण वाचत नाही. रेबीज पासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे वेळीच उपचार. कुत्रा चावल्यावर काय कराल? जखम स्वच्छ पाण्याने आणि साबणाने 15 ते 20 मिनिटं धुवा. अँटीसेप्टिक जसे की बेटाडिन लावा. ताबडतोब जवळच्या रुग्णालयात जा. रेबीज प्रतिबंधक लसीकरण याने अँटी रेबीज वॅक्सिन सुरू करा. ही लस 4 ते 5 डोस मध्ये दिली जाते आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. काही गंभीर केसमध्ये डॉक्टर रेबीज इम्युनोग्लोबिन म्हणजे RIG देण्याचा सल्ला देतील. लक्षात ठेवा, लहानशी चाव किंवा फक्त खरचटलाय असं म्हणून दुर्लक्ष करू नका. रेबीज साठी लक्षण उशिरा दिसतात, पण एखादा आली की वेळ हातातून निघून गेलेली असते. रेबीज पासून वाचण्यासाठी आपल्या कुत्र्यांचा नियमित लसीकरण करा. मुलांना भटक्या प्राण्यांपासून दूर ठेवा. कोणत्याही चाव्याला गांभीर्याने घ्या. शासकीय रुग्णालयामध्ये मोफत लस उपलब्ध आहे, त्वरित घ्या. एक चाव आणि एक चुकीचा निर्णय, एक जीव. रेबीज 100% घातक आहे, पण योग्य वेळी उपचार घेतले तर 100% टाळता येतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित यामुळे एखाद्याचा जीव वाचेल. अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा वॉइस ऑफ वेणुग्रामला.